वाळूज महानगरात गॅस दरवाढी विरोधात रिक्षा चालकांचा महामोर्चा आज मोठ्या प्रमाणात पार पडला। सकाळी 10 वाजता पंढरपूर ओएसिस चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली, तर 11 वाजता क्रांती चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या आंदोलनात शेकडो रिक्षा चालक आणि मालक आपल्या ऑटो रिक्षांसह सहभागी झाले होते। गॅस दर कमी करा, रिक्षा चालकांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। गॅस इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याची तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली। जुन्या दरानुसार 61 रुपये प्रति लिटर दराने गॅस उपलब्ध करून द्यावा ही प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात आली। भीमसेना ग्रुप, महाराष्ट्र वाहतूक संघटना आणि विविध रिक्षा चालक संघटनांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता। शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आश्वासन दिलेलं काय सांगायला संदर्भात? या संदर्भामध्ये आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या मागण्या संदर्भामध्ये चर्चा केल्या त्यामध्ये अति महत्वाची राहिली गॅस टंचाई आणि आमच्या रिक्षा चालकाची गॅस टंचाईवर भर होता। आम्हाला यशस्वी मिळालं। आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून ज्यांचा आम्हाला पाठिंबा होता नव्हता त्यांच्या माध्यमातून सर्व रिक्षा चालक मालक यांचे आभार, अभिनंदन आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जे आश्वासन दिलं येत्या 8 दिवसामध्ये परिवहन समितीची तातडीने बैठक लावून निर्णय घेऊ। गॅस पंपावर तात्काळ निर्णय देण्यात आलेला आहे, आदेशित करण्यात आलेले आहे। 2 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये गॅस पंपावर टंचाई भासणार नाही असेही आश्वासन देण्यात आले आहे। पुढील रूपरेषा जर येत्या 2 दिवसामध्ये आमच्या मागण्याला विचार नाही झाला तर 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं मी सर्व संघटनेच्या माध्यमातून सांगतो व रिक्षा चालकांचे, मालकांचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व संपादक व चॅनल, प्रेस मीडिया, पेपर मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचेही मनापासून आभार, अभिनंदन। महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम कामगावकर। जय हिंद, जय महाराष्ट्र। सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये पालकमंत्र्यांच्या बंगल्या तुम्ही सुरुवात केली आणि आज माननीय कलेक्टर साहेबांना यांना तुम्ही निवेदन दिलेलं असं काय सांगितलं कलेक्टर साहेब? कलेक्टर साहेबांनी निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी आपल्या जे काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण याच्यावरती विचारविनिमय करून त्यांनी 8 दिवसाचा टाइम दिलेला आहे। त्यांनी 8 दिवसामध्ये जर समज या मागण्या आपण मान्य नाही केल्या, गॅस दरवाढीचा, भाडेवाढ या जर त्यांनी मागण्या नाही केल्या तर आपण 8 दिवसानंतर याच्यानंतर पूर्ण असं तीव्र प्रकारे आंदोलन उभारणार आहोत। कलेक्टर साहेबांना या संदर्भात काय निर्णय दिला? त्यांनी निर्णय तर दिलेला नाहीये, पण त्यांनी एक आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या मागण्या जे ते पूर्ण मागण्या करू। सर्वात अगोदर मी सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो। आज गॅस दरवाढीबद्दल CNG रिक्षावाल्यांनी जो काही मोर्चा काढलेला आहे, आमच्या रिक्षावाल्यांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे। यांच्या घोषणा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर झालो, परंतु आमच्या गोष्टीमध्ये मनामध्ये एकच खतखत आहे, एका गोष्टीचं वाईट वाटतंय की ह्या रिक्षावाल्यांनी यांचीच बाजू उचलून धरलेली आहे। ही रिक्षावाल्यांची बाजू कसल्याही प्रकारे उचलली नाही। फक्त दर भाडेवाढ या संदर्भात फक्त आम्ही खुश आहे। बाकीच्या आमच्या ई रिक्षाबद्दल कोणता निर्णय झालेला नाही आहे। यांचा जो काही निर्णय झालेला आहे त्यांना आम्ही पाठिंबा देतो आणि यांच्यासोबत आम्ही हमेशा राहणार। सांगाल सकाळपासून पालकमंत्र्यांच्या बंगल्यासह आज शहरामध्ये पूर्ण रिक्षा चालकाचा जो संप पुकारला होता, या संदर्भात जे भाववाढ होती या संदर्भात काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर LPG विषयी जे रिक्षा चालक मालक आलेले आहेत आणि त्यांनी जे भाव वाढवलेले एका ठिकाणी काही एका ठिकाणी काही ते सर्व नियंत्रित यावा। आणि त्याशिवाय दुसरा मुद्दा असं म्हणजे आमची ई रिक्षाचा तिथं एक पॉइंट दिलेला आहे, तर ई रिक्षाचे धोरण लावा। धोरण नेमके कसे लावा की जेणेकरून आम्हाला त्याचे बॅच परमिट आम्हाला मिळाले पाहिजे। आणि मिळाले पाहिजे म्हणजे यांनी पहिले जे
नियम काढलेले होते बॅटरी रिक्षावाल्यांना बॅच हे लागणार नाही आणि आता नवीन नियम काढले बॅच वगैरे परमिट लावा तर ते आणायचे कुठून आणायचे तर मग त्यांनी ती साईड ओपन केली पाहिजे आम्हाला बॅच बिलला आम्ही मागणी करतोय तर आम्हाला देण्यात यावे नाहीतर माझं नाव रेखा प्रवीण सोनवणे मी छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसरी महिला ऑटो चालक माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी आमच्या ई रिक्षावर पण काहीतरी काढलं पाहिजे आणि आम्हाला पण व्यवस्थित तो निर्णय घेतला पाहिजे बस एवढेच बोलते.